तर नमस्कार मंडळी. तर मंडळी आज पण आपल्याला काम आलेलं आहे ना. आपण आज जाणार आहेत कांद्याच्या रोपातलं गबाळ काढायला. आता गबाळ म्हणजे काय, जर कोणाला माहीत नसलं तर त्यांना सांगतो. गबाळ म्हणजे जे कांद्याच्या रोपात जे गवत वगैरे असतं त्याला गबाळ म्हणतात. तर आपण आता ते काढायला चाललोय. मम्मी तिथे ऑलरेडी गेली, आता आपण निघालेलो आहे. हे पाहू शकता, बारका भाऊ गाडी चालवतोय आणि परत सेम कालचा सीन तुम्ही पाहू शकता. आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी रोडने. आपण वाडीत पोहोचलेलो आहे. आता वाडीतून आपल्याला सरळ खाली जायचंय. इकडे आतमध्ये जर गेलं तर इकडे आमची वाडी आहे, म्हणजे आमचं गाव आहे. आणि इथून खाली जर गेलं तर इकडे नदी आणि शेत आहे आपलं. हा रस्ता पाहू शकता, रस्ता काय भारी आहे इथं. तर म्हणजे इथून पाहू शकता आता आम्ही पोहोचलेलो आहे मस्तपैकी. आणि आता निघायचं आहे आपल्याला खाली वावराकडं. हे पाहतो आपला भाऊ तिथे गाडी लावतो आणि तो पण येईन आता खाली. इकडे पाहू शकता पुढे आहे ना, ह्या इथं याच्या खालून आहे ना नदी आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता नदीला पाणी पण भरपूर आहे, कारण की खाली केटीवरती ढापे टाकले ते आणि पाणी अडवण्यात आले. त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे नदीला. पाण्याची काही अडचण नाही सध्या, पण अडचण येते पाण्याची शेवटला आहे ना. उन्हाळा संपायच्या टायमिंगला अडचण येते. हे पहा, पाहू शकता आपल्याला यातलंच गावात काढायचं आहे. तिकडे मम्मीचं काम चालू आहे आणि आता इथं धना आहे सध्याच्याला आपला. आणि तिकडे कांद्याचं रोप आहे, तर त्या कांद्याच्या रोपातलं आपल्याला गावात काढायचं आहे. 1 2 3 4 आणि 5 बघ. मी धरताना कोणत्या कोणत्या माहिती का? आता बघ तिथं 1 2 3 4 आणि 5 ह्या धरतो अलीकडल्या. थांब, नाही तर ह्या इथून सुरुवात करायची ना, जिथं जिथं दाट आलंय तिथं. मग तिथून 1 2 3 4 5 5 तुला सोडला 1 2 3. तू पलीकडे रोप नाही, तिकडे नको डोकं घालू आता. हा ना, मग ते तिकडं नाही, ते अलीकडलं तो आहे बघ तिथे आहे ना. 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 तुला सोडल्या. 1 2 पोलाच्या अलीकडची एक सरी आहे का, तेवढं तो आहेत कुठं ते आहेत. मी काय येडा वेळ दिसतो का? आल्यापासून इथून काढले तो तिकडची एक सरी काढली का? येडा वेळ दिसतो काय तुला? 1 2 3 कोणती सरी काढली तू? मम्मीच्या शेजारची आणि तिकडच्या कडेची. गबरे, ए बाई, याच्यावरती फवारा आला होता, सगळं वाटोळं झालं. गाईज हा फवारा पण त्यांनीच मारलाय. तर ते पप्पा मला म्हणले याच्यावरती फवारा मार. ब्लॉगरनी मारलेला आहे. हा, अरे तसं नाही, पप्पा मला म्हणले याच्यावरती फवारा मार, कारण की याच्यातले गावात होतं. आणि आता ते सगळं जळून गेलंय, दाण्यासकट सगळं जळून गेलं. तर गाईज हो का, 1 2 3 4 5 म्हणजे पोलाच्या पलीकडची एक सरी याचं नाव. मंडळी तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला आहे ना कामाला सुरुवात करावं लागणार आहे. तर आपल्या वाट्याला हे पहा, हे आहेत ना, हे पहा. आता तुम्हाला दाखवतो आपल्या वाट्याला काय काय आलेलं आहे. 1 2 3 4 आणि 5 ह्या 5 सारे आपल्या वाट्याला आलेले आहे. आणि आता आमच्याकडे शेतीची वाटप नाही होत, पण आमच्याकडं कामाची वाटप होती. आमच्याकडे शेतीची नाही वाटप होत, पण कामाची वाटप होती. आता या 5 करावं लागेल आपल्याला, काहीतरी पटापट जुगाड करावं लागेल. तू तो काम चालू कर ना. माय काम होईन का चालू? तर मंडळी सगळ्यात पहिले ना आपण आहे ना, हे पहा इथे ना आपल्याला फोन ठेवण्यासाठी ना पहिले जागा करावं लागेल. तर आपण ह्या इथं जागा करून घेऊ पहिली फोन ठेवण्यासाठी. तणनाशक आहे का धननाशक आहे? दोन्ही पण आहे, तणनाशक पण आहे, धननाशक पण असते ना तेच. हे पाहू शकता तुम्ही इथं आपल्याला आहे ना ह्या रोपामधलं आहे ना गावात काढायचे आता. आणि शक्यतो गवत काढण्यापेक्षा ना आपण प्रेफर करणार आहे का पटपट आहे ना ते जे त्याच्यामध्ये लव्हाळा नावाचं गवत आहे, ते लव्हाळा नावाचं गवत आणि काँग्रेस हे उपटून टाकायचं. बस मॅरेज कसं आहे. बेकारी हो राहिली सध्या आता उन्हाने त्याने पण. चल 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 घेऊ उपटून पटापट चल. कालच्या वाणी काही याचं काम नाही आज, काय ताकदीचं काम नाही त्याच्यामुळे. ताकदीचं कामच परवडत मला पण परवडत, पण आता नाही इलाज. मी तिला डायरेक्ट काम म्हणतात, हे काम असले 5-8 काम आहे मला चिडचिडी. काही घ्यायला तरी जावं लागत यावं लागत. माणसाने करायला लोक काम पाहिजे. खुरपणीचं काम काही मम्मी याच्यातलं काँग्रेस आहे ते जळून चाललंय, ते नाही उपटीत बरं का.
काय काय इकडं आला हा बंधनकारक आहे ते. तर मंडळी आता आहे ना मोकार म्हणून लाया ते गरम पण हो राहिला आपल्याला. आपण निवांत आता येऊन झाडाखाली बसलोय. हे आमचा स्वतःचा धनी आहे. मोक्यावरती गाडी बंद पाडली आणि गाडी खाली खाली झालं ते मकाचे दाणे. काय बघू शकता आमच्या इकडे हिरवं हे पा कसं आहे. तर मंडळी सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे ना हा आपला फर्स्ट व्लॉग आहे जो आपण पहिल्यांदा शूट करतोय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं काय चुकलंय आणि आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच त्याची इम्प्रूव्हमेंट करण्याचे प्रयत्न करू. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू आपण पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.